जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे, परंतु अजूनही ज्या उमेदवारांचं समुपदेशन काउन्सिलिंगची प्रक्रिया बाकी आहे, अशा उमेदवारांचं विविध आस्थापनेच्या ठिकाणी आपल्याला आक्रोश पाहायला मिळत आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे मागच्या 3 महिन्यापासून जे आहे ज्या उमेदवारांचं पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या पहिल्या निवड यादीमध्ये नाव आहे, त्या उमेदवारांना या ठिकाणी जॉईनिंगची प्रतीक्षा आहे। त्यामधलेच बऱ्याच आस्थापनांनी जे आहे आपल्या जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेला आस्थापनाच्या ठिकाणी जे आहे आंतरजिल्हा बदली केलेली आहे। त्यातल्या त्यात आपल्या स्तरावरून जे आहे नवीन उमेदवारांचं समुपदेशन देखील कंप्लीट करून दिलेलं आहे। आता आजचं जर लेटेस्ट आपण प्रकरण बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, त्या उमेदवारांचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, परंतु अनफॉर्च्युनेटली त्यांचं काउन्सिलिंग अजूनही बाकी आहे। याच गोष्टीला हेरून त्या ठिकाणी निवड झालेले असंख्य उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी एकवटले होते। त्यांनी या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेला निवेदन देखील दिलेलं आहे। या निवेदनामध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे। त्या मागण्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे महत्त्वाच्या काही मागण्या आपण या ठिकाणी बघूया, की जसं त्यांचा जो मागण्यांचा विषय होता तो होता की शिक्षणसेवक किंवा शिक्षणसेविका या पदाकरिता पात्र असलेल्या उमेदवारांचे समुपदेशन करण्याकरिता वेळापत्रक जे आहे जाहीर करण्याबाबत। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जो संदर्भ क्रमांक 2 जो दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रियेमधून 25 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झालेल्या विना मुलाखतीमधून मुंबई महानगरपालिका अधीनस्थ प्राथमिक शिक्षण सेवक पदाची आमची निवड झालेली असून त्या अनुषंगाने दिनांक 4 ते 12 मार्च रोजी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक अभिलेख म्हणजे डॉक्युमेंटची पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी जे आहे व्हेरिफिकेशन झालेलं आहे। तथापि पदस्थापनेपूर्वी 16 मार्च 2024 रोजी लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने पुढील प्रक्रिया राबविता येणार नसल्याचे कळाले होते, परंतु आता जे आहे पूर्ण महाराष्ट्र जे आहे आदर्श आचारसंहिता मुक्त झालेला आहे। सर्व प्रकारच्या आचारसंहिता या ठिकाणी संपलेला आहे, त्यामुळे आम्हा लोकांना आता तात्काळ या ठिकाणी जॉईनिंग देण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। शेवटचा पॅरेग्राफ आपण बघूया। मुंबई महानगरपालिका येथे 798 शिक्षण सेवक पदावर शिफारस निवड करण्यात आलेली असून निवड शिफारस केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली असल्यामुळे समुपदेशन प्रक्रिया कमी वेळेमध्ये पार पडेल। तरी आदरणीय महोदयांनी 20/5/2024 नंतर आपल्या स्तरावरून आम्हा पात्र शिक्षकांना पदस्थापनेची समुपदेशन प्रक्रिया पार पडेल अशी अपेक्षा आहे। तरी कृपया त्याबाबतचे वेळापत्रक आपल्या कार्यालयाकडून लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावे अशी ही नम्र विनंती यांनी या ठिकाणी केलेली आहे। आजच्या तारखेला बरेच उमेदवार जे आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यातून म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून ज्यांची निवड BMCला झालेली आहे ते BMCच्या कार्यालयासमोर उपस्थित होते। त्या उमेदवारांचं म्हणणं देखील आपण या ठिकाणी काय आहे ते बघूया। तीन महिने झाले आमची नियुक्ती होऊन BMCला, परंतु 3 महिन्यामध्ये आमचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच झालेलं आहे। त्यानंतर आमचं समुपदेशनही झालेलं नाही आहे आणि आम्ही जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत BMCसाठी ते खूप लांब दुसऱ्या जिल्ह्यातून पण नियुक्त झालेले आहेत। आणि मग आता जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू होतोय, त्याच्यामुळे सगळ्या कॅन्डिडेट्सला खूप प्रॉब्लेम होणार आहे इकडे येऊन राहणं आणि मेडिकल वगैरे करणं। आमची एकच रिक्वेस्ट आहे BMCला की आमचं मेडिकल जे आहे ते नंतर करावं, आधी आम्हाला शाळा अलॉट कराव्या आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे जॉईन झाल्यानंतर आम्हाला 15 दिवसाच्या आधी नियुक्ती द्यावी आणि आम्ही जॉईन झाल्यानंतर आमचं मेडिकल व्हेरिफिकेशन करावं। सामान्य अभिवक्तेचा झालेला आहे। BMCला नियुक्ती होऊन पण अजूनही आम्हाला नियुक्तीपत्र मिळालेलं नाहीये। आमची मुलं लहान आहेत, आम्हाला मुलांच्या शाळा शोधायच्या आहेत, आम्हाला स्वतःला ज्यांना इथे स्थलांतरित व्हायचं आहे त्यांना इथे रूम शोधण्याचा प्रश्न आहे। काही जणांचं वयोमर्यादा उलटायला आलेली आहे त्यांचाही प्रश्न आहे। असे खूप सारे प्रश्न आहेत, तर ॲटलीस्ट आम्हाला आमच्या शाळेचं नियुक्त मिळावा, आम्हाला लोकेशन कळलं की आमचे बाकीचे बरेचसे कामं आम्ही करू शकतो। त्यामुळे एक माझी विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर आमचं समुपदेशन व्हावं, कारण बऱ्यापैकी जिल्हा परिषदांचं समुपदेशन झालेलं आहे। आता फक्त
BMC एक असं राहिलंय की आम्हाला अजून काही अपडेट मिळत नाहीये. ना त्यांनी व्हेरीफाईड ग्रुप बनवलाय, ना आम्हाला पात्र अपात्र कळलेलं आहे. ज्यांचे काही प्रॉब्लेम आहेत ते सगळं आम्ही सगळे वाट बघतोय की कधी आम्हाला BMC कडून एखादी नोटीस येईल, पण अजून काहीही कळलेलं नाहीये. तर आता खूप कमी दिवस शिल्लक आहे शाळा सुरू व्हायला. नवीन शैक्षणिक वर्षात आम्हाला लवकरात लवकर नियुक्त्या द्याव्या. त्यासाठी पटकन आमचं समुपदेशन व्हायला हवं. काही दिवसाच्या आतच आमचं समुपदेशन व्हावं ही आमची विनंती आहे. थँक्यू. मी अनिल रुपडे, आपलं अभियोग्यता धारक आहे. बृहन मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास 798 शिक्षकांची अभियोग्यता धारक म्हणून इथे शिक्षक पदासाठी निवड झालेली आहे. निवड यादी मला वाटतं 25 फेब्रुवारी 2024 लागली आहे आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जवळपास मला वाटतं 5 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंतचा 5 महिन्याचा वेळ दिला होता आणि त्याच्यानंतरही जवळपास 2 महिने उलटूनही पुढील कुठलीही कारवाई झालेली नाही. तर जे कोणी पात्र अपात्र कोणाचे डॉक्युमेंटचं काही अडचणी असतील तेही अजूनपर्यंत कळलेलं नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना 3 ते 4दा भेट झालेली आहे आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे हेच आहे की आयुक्त साहेबांची सही बाकी आहे किंवा AMC अधिकाऱ्यांची सही बाकी आहे. तर आमचं हे सर्व जे अभियोग्यताधारक आपल्याला दिसत आहेत तर हे लांबून हिंगोली, कोणी परभणी, कोणी जालना, कोणी लातूर, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ अशा लांबून सर्व शिक्षक आपल्याकडे आले आणि या सर्वांची अडचण हेच आहे की यांना जवळपास जून महिन्यात आपल्याकडे पावसाळा चालू होतो आणि या सर्व लोकांचं मुलांचं ॲडमिशन, यांची शाळा बघणं, यांना रूम बघणं आणि लवकरात लवकर जर आपलं 15 जूनपर्यंत जर यांना सर्वांना शाळा क्लेरिफाय झाली असते की आपली शाळा कुठे, तर यांना रूम आणि त्यांच्या मुलांचं शिक्षणाची शाळा योग्यरीत्याने भेटली असती. तर मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर समुपदेशन करून सदर सर्व अभियोग्यताधारकांना त्यांची शाळा अलॉट करावी. मित्रांनो, याच्यासोबतच जर आपण बघितलं की पुणे मनपामध्ये निवड झालेले जे शिक्षण सेवक आहेत त्याही उमेदवारांना सेम प्रश्नांचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे. त्याबाबतचं तुम्हाला एक न्यूज देखील या ठिकाणी दिसत आहे. या न्यूजच्या संदर्भाने आपण असं सांगू शकतो की PMCला सिलेक्शन झालेल्या उमेदवारांनी देखील आपल्या स्तरावरून मागच्या 2-3 दिवसापासून सातत्याने पाठपुरावा केलेला आहे, निवेदने दिलेली आहे आणि त्यांना देखील अजूनही समुपदेशनाच्या तारखेची या ठिकाणी प्रतीक्षा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण हीच परिस्थिती बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. परभणी जिल्हा परिषद असेल, जालना जिल्हा परिषद असेल, याही ठिकाणी किंवा बीड जिल्हा परिषद असेल, यांचं देखील सेम प्रकरण आहे की या ठिकाणी अजूनही त्यांचे जे अंतर्गत प्रकरणं आहेत तेच अजूनही कंप्लीट होताना आपल्याला दिसत आहेत. अंतर्गत प्रकरणं म्हणजे काय आहे तर आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे मागच्या 3-4 दिवसापूर्वी जे पत्र या ठिकाणी मंत्रालयीन स्तरावरून निर्गमित करण्यात आलं होतं की नवनियुक्त शिक्षकांना समुपदेशन करण्यापूर्वी जे कार्यरत शिक्षक आहेत त्या कार्यरत शिक्षकांना या ठिकाणी जे आहे जिल्हा अंतर्गत बदलीसाठी विनंती बदल्यासाठी एक चान्स देण्यात यावा आणि त्यांची बदली करण्यात यावी असं या ठिकाणी आदेश देण्यात आला होता. त्या अनुषंगाने बऱ्याच आस्थापना आपल्या स्तरावरून या ठिकाणी कारवाई करताना दिसत आहे. आपण अपेक्षा व्यक्त करूया की लवकरात लवकर आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे या ठिकाणी निकाली लागतील आणि त्यानंतर लगेच नवनियुक्त शिक्षकांचं समुपदेशन देखील होऊ शकतं. कारण मागच्या शुक्रवारी जी VC या ठिकाणी आयुक्त कार्यालयामार्फत घेण्यात आली होती त्यामधून एक सूचना देण्यात आलेली आहे की मे महिन्याच्या शेवटपर्यंत प्रत्येक आस्थापनेने आपल्या नवनियुक्त शिक्षकांचं काउन्सिलिंग या ठिकाणी करावं. अपेक्षा आहे आपल्याला की त्यांनी दिलेला तो जो आदेश आहे तो आदेशाचं पालन होऊन येत्या 28, 29 आणि 30 मे रोजीपर्यंत जवळजवळ सर्व नवनियुक्त शिक्षकांची काउन्सिलिंग होऊ शकते.